हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 9. 9व्या अध्यायामध्ये आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 27 पुरा केला होता, राईट? 28 पर्यंत पुरा केला होता. शुभाशुभ फलैरेव मोक्षस्य कर्म बंधने संन्यासम योगयुक्तात्मा विमुक्तो माम उपैष्यसी. याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनांच्या शुभाशुभ फलांपासून तुझी सुटका होईल. या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील, राईट? तर हे प्रिन्सिपल या अध्यायामध्ये आपण ही 16 ते 20 ते 28 ही आपण सिरीज बघत होतो. जर तुम्ही ह्या अध्यायाचा रिकॅप बघितलात, 1 ते 3, 4 ते 10 भगवंतांचं या भौतिक जगाशी असणारा अचिंत्य संबंध, 1 ते 3 केवला भक्ती, 11 ते 19 वेगवेगळे लोक भगवंतांना कसं बघतात, त्यानंतर 16 ते 19 आपण विश्वरूप उपासना डिटेलमध्ये बघितली होती, आणि त्यानंतर 20 ते 28 भगवंतांची शुद्ध भक्ती किती सोपी आणि श्रेयस्कर आहे आपल्याकरता आणि किती शक्तिशाली आहे हे आपण याच्यामध्ये बघितलं. म्हणून याच्यामध्ये देवी देवतांचं वर्णन, त्यांची पूजा आणि त्यांच्यापासून प्राप्त होणारे फळ आणि भगवंतांची भक्ती यापासून प्राप्त होणारे फळ आहेत. त्यात मी तुम्हाला 3 पॉइंट लिहून दिले होते काल. भक्तीचे जे महती आहे त्याच्यामध्ये 5 पैकी 3 पॉइंट तुम्हाला लिहून दिलेले. पहिला दिला होता इन टर्म्स ऑफ डेस्टिनेशन, जो की श्लोक नंबर 22 मध्ये वर्णन केलेला आहे. योगक्षम वहाम्यहम, मी माझ्या भक्तांचं योगक्षम पाहतो, भगवंत म्हणतात. आणि देवतांचे उपासक आहे, क्षणे पुण्य मृत्यू लोक विशंती. त्यानंतर दुसरा आहे श्लोक नंबर 9.26, भगवंतांची भक्ती करण्याकरता काही खास विशेष अशा महागड्या वस्तूंची गरज पडत नाही. सिंपल गोष्टी आपण भगवंतांची भक्ती करू शकतो. पत्रम पुष्पम फलम तोयम. त्यानंतर तिसरा पॉईंट होता डिव्होशनल क्वालिफिकेशन. भगवंतांची भक्ती करण्याकरता काही क्वालिफिकेशन लागत नाही स्पेशल. यत करोषी यदास्नासी यत जुहोषी ददासी यत तपस्से कोणते तत् कुरुष्व मदार्पणम. श्लोक नंबर 27 मध्ये आपण बघितलं होतं. आणि 28 मध्ये ह्याला कन्क्लूड करताना भगवंत म्हणतात की अशा प्रकारे जो माझी भक्ती करतो तो या जगातील कर्मबंधनांपासून मुक्त होतो, राईट? आणि कर्मबंधनांचं वर्णन करताना भगवंत म्हणतात शुभाशुभ फलैरेव. शुभाशुभ म्हणजे ह्या जगातील शुभ आणि अशुभ दोन्ही गोष्टींचं बंधन आपल्याला लागत असतं. शुभ गोष्टी पण बंधनकारक असतात आणि अशुभ गोष्टी पण बंधनकारक असतात. इन द सेन्स की भौतिक दृष्टीने शुभ मानली जाणारी गोष्ट म्हणजे चांगलं धन दौलत संपत्ती घर परिवार अच्छा शरीर धन सुंदरता, हे भौतिक शुभ आहे, राईट? आणि अशुभ म्हणजे काय की आजारी पडणे, गरीब होणे, दरिद्री राहणे, कुरूपता असणे. पण भौतिक सुख किंवा दुःख किंवा शुभ आणि अशुभ दोन्ही हे बंधनकारक असतात जर आपण सावधान नसेल तर. जास्त संपत्ती असेल तर मग आपल्याला जास्त आसक्ती होती या जगाशी, कारण भोग करण्याकरता जास्त साधनं उपलब्ध होतात, राईट? जास्त बुद्धी असेल तर स्वतःला वाटतं की मी माझ्यापेक्षा जास्त कोणी शिकलेलं नाहीये. सुंदर असेल त्याला वाटतं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाहीये, राईट? तर अशा प्रकारे शुभ आणि अशुभ दोन्ही फळांपासून आपल्याला मुक्ती प्राप्त करायची असते. मग असं नाही की आपल्याकडे जर चांगल्या गोष्टी असतील तर त्यांना फेकून द्यायचं नाही, त्यांना भगवंताच्या सेवेत लावायचं. अशा प्रकारे मुक्ती प्राप्त करायची. दॅट इज द वे. पॉझिटिव्हली त्याला एंगेज करून निर्बंध कृष्ण संबंध युक्त वैराग्य उच्यते, ते रूपगोस्वामींनी तात्पर्यामध्ये लिहिलेलंच आहे, राईट? त्यानंतर हे एवढं सांगितल्यावरती 28 श्लोक मध्ये आतापर्यंत आणि 5 ज्या भक्तीच्या ग्लोरीज आहेत त्या आपण 3 डिस्कस केलेल्या आहेत. त्यानंतर 28व्या श्लोक मध्ये भगवंत म्हणतात, मग आता अर्जुनाला प्रश्न पडेल. अर्जुन प्रश्न विचारतो
भगवंतांना विश्वनाथ ठाकूर आपल्या कमेंटमध्ये सांगतात की ऍक्च्युली अशा प्रकारे तुम्ही भक्तांचा पक्ष घेता, राईट. जे देवी देवतांचे उपासक आहेत त्यांना तुम्ही खाली पडून देता, बेचारे एवढे मेहनत करतात, यु नो. किती कधीपासून मेहनत करतात ते. श्रावण झालं जर मेहनत चालू असते. श्रावण चालू झालं की बिचारे त्याग करतात, मांस मछली अंडी सगळं, है ना. मग नंतर गणेश चतुर्थी येते, दसरा येतो, दिवाळी येते, मध्ये काय काय भरपूर उत्सव येतात, राईट. मग आषाढीची एकादशी येते. अशा प्रकारे एवढी मेहनत करून बिचारे स्वर्गामध्ये, आषाढी म्हणजे ऑफकोर्स ते भगवंताकरता झालं, पण बरेच देवतांची पूजा केली जाते, नवरात्री येते, गणपती येतात, आणि हे लोक स्वर्गात जाऊन पुन्हा मग ह्यांना काय होतं, पुन्हा रिटर्न यावं लागतं या भूतलावरती. म्हणून भगवंत म्हणतात, अर्जुन म्हणतो की मग तुम्ही काय करता, आपल्या भक्तांना पाठवता भगवत धामाकडे, हरिधाम मध्ये, जिथे कष्ट नाहीये, दुःख नाहीये, पण तुम्ही देवतांच्या उपासकांना खाली आणता परत. म्हणजे तुम्ही भक्तांचा पक्षपात करता का? असं वाटेल नाही का त्याला की विष्णूंचे उपासक यांना चांगलं स्थान प्राप्त होतं आणि देवतांचे उपासक हे पुन्हा या भौतिक भूतलावरती येतात. अर्जुन म्हणतो की तुम्ही असं पक्षपात का करता भक्तांचा? भगवंत म्हणतात असं नाहीये रे, मी कोणाचा पक्षपात करत नाही. आणि त्याला सांगण्याकरता श्लोक नंबर 29 मध्ये भगवंत सांगतात, सम्मोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्यस्ति न प्रिय ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. वाचा, अनुवाद वाचा, मालती नाईक माताजी. मालती नाईक माताजी, श्लोक नंबर 29 अनुवाद वाचा. हरे कृष्ण. मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या काही स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. हरे कृष्ण. भगवंत म्हणतात ऍक्च्युली मी कोणाचा द्वेष करत नाहीये. आय एम इक्वल टू एव्हरीवन. मी सगळ्यांना काय आहे, सम भावनेमध्ये सगळ्यांना वागणूक करतो, राईट. मग तुम्हाला दिसेल याच्यामध्ये फर्स्ट लाईन मध्ये भगवंत म्हणतात सम्मोहम सर्वभूतेषु. सम्मोह म्हणजे सबके लिए मैं समान हूं, सबका मालिक एक, ठीक है. बट सब लोग मुझे मालिक मानते हैं कि नहीं, ये बड़ा प्रॉब्लम है. मैं तो कह रहा हूं कि मैं तो सबका मालिक हूं, सबके लिए मैं एक ही हूं, राइट. और मैं सबके लिए इक्वल हूं, और न मैं द्वेष्यस्ति न प्रिय, मैं किसी का द्वेष भी नहीं करता हूं, राइट. मला सगळेजण सारखेच आहेत. पण सेकंड लाईन मध्ये भगवंत म्हणतात परंतु ये भजन्ति तु माम भक्त्या, लेकिन जो मेरा भजन करता है वो मेरा फेवरेट हो जाता है. तो इसमें मेरी गलती क्या है, राइट. मग भगवंत म्हणतात पहिले की मैं किसी का द्वेष नहीं करता हूं, मैं सबके लिए समान हूं. सेकंड लाइन में म्हणतात बट जो मेरे पास आता है, मेरी भक्ति करता है, उसको लेकिन मैं थोड़ा अलग से स्थान अपने हार्ट में देता हूं, राइट. मग आता याला जर तुम्ही फिलॉसॉफिकली बघितलं, दार्शनिक दृष्टिकोनातून, त्याचे दोन पॉइंट आहेत. जी पहिली लाईन जी आहे श्लोकाची, सम्मोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्यस्ति न प्रिय, ही आहे परमात्मा लेवलवरती. परमात्मा जे आहेत ते कुणाचा द्वेष करत नाहीत आणि कुणाला स्पेशल प्रेम पण देत नाहीत, सगळ्यांसोबत समान असतात. चोराच्या हृदयामध्ये सुद्धा परमात्मा आहेत, आणि जो एक समाजाची सेवा करणारा व्यक्ती आहे, दानशूर व्यक्ती आहे, जो रस्ते बांधतो, विहिरी बांधतो, लोकांना अन्न वाटतो, त्याच्या पण हृदयामध्ये भगवंत आहेत, राईट. भगवंताने असं सांगितलं नाही की अरे ये चोर आहे, चलो मैं इसके हाथ से निकल जाता हूँ. असं तर झालं नाही कधी इतिहासामध्ये. आणि भगवंत असं नाही म्हटले अरे ये बहुत दान करता है, चलो इसके जाके इधर बैठ जाता हूँ मैं, दो जगह पे बैठता हूँ, इधर भी, इसके लिए 2 हार्ट बनाता हूँ, 4 हार्ट बनाता हूँ, असं तर सांगितलं नाही भगवंतानी, राईट. पण दिस इज परमात्मा लेवल, फर्स्ट लाईन. आणि सेकंड लाईन जी आहे, ये भजन्ति तु माम भक्त्या, जिथे भक्त्या शब्द आला तिथे उद्देश होतो भगवंत, राईट. म्हणून परमात्मा, आपण लास्ट टाइम पण डिस्कस केलं होतं, परमात्मा हे कुठल्याही व्यक्तीसोबत
समान भावनेने वागतात, राईट. परंतु भगवान जे आहेत ते काय करतात, पक्ष घेतात भक्तांचा. स्वानाम पक्ष पोषणम, राईट. म्हणून आपण काय करायला पाहिजे, भगवंताचं भक्त व्हायला पाहिजे, परमात्म्याचं नाही. इन द सेन्स की परमात्मा भगवंत एकच आहेत, यु नो. परंतु परमात्मा आणि भगवंतामध्ये फार मोठा फरक आहे. परमात्मा न्यूट्रल विटनेस आहेत, राइट. ते म्हणतात जो करना है करो, आपको गलत करना है तो भी फैसिलिटी मिलेगा, सही करना है तो भी फैसिलिटी मिलेगा. मैं बोलते रहता हूं अंदर से मत करो मत, लेकिन आपको मैं रोकूंगा नहीं, राइट. लेकिन कौन रोकेगा, भगवान रोकेंगे. तर हे झालं दार्शनिक स्तरावरती, राईट. सेकंड लाईन ही सेकंड लाईन इंडिकेट करेल भगवान फीचरला भगवंतांच्या, फर्स्ट लाईन इंडिकेट करेल परमात्मा फीचरला. मग आता ह्याला अजून थोडं मधुर बनवण्याकरता आपले आचार्य सांगतात, याला म्हटलं जातं सो कृष्णा इज इम्पार्शियली पार्शियल. इम्पार्शियली पार्शियल म्हणजे याला मराठीमध्ये म्हणणार, पार्शियल म्हणजे पक्षपात करणे, राईट. पक्ष घेणे एखाद्याचा, म्हणजे पक्ष न घेता पण पक्ष घेतात ते, असं झालं ते इम्पार्शियली पार्शियल. कसं, त्याला समजून एखादं उदाहरण दिलेलं आहे. आणि हा भगवंताचा दोष नाहीये. जसं से फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती असेल, तो भरपूर चॅरिटी करतो, राईट. चॅरिटी म्हणजे भरपूर दान देतो. मग हा सगळ्यांना इक्वल आहे, बरोबर आहे का नाही. पण जेव्हा त्याच्या स्वतःच्या मुलांचा प्रश्न येईल तेव्हा थोडा विचार करेल ना तो, राईट. तो सेम जशी चॅरिटी गरिबांना आणि भिकाऱ्यांना देतो, पण तिथे लाईनीमध्ये त्याचा मुलगा उभा असेल, तो म्हणेल अरे मेरा बच्चा इथे क्यों खडा आहे, तू चल घर पे चल, घर पे चल. भिकाऱ्यांना ते घेऊन जाणार नाही ना घरामध्ये. त्यांना म्हणेल तू इधर ही रहो, पैसा लो जाओ चलो, लेकिन अपना बच्चा लेके जाएगा. तर असं नाही की त्यांना घरी घेऊन जाऊ शकत नाही, जाऊ शकतो, पण त्या लोकांच्या सवयीत अशा आहेत की ते घरात राहू शकत नाही. ते घरी आले तर चोऱ्या करतील, मारामाऱ्या करतील, है ना. म्हणजे ज्यांनी भगवंताचा त्याग केलेला आहे, जे भगवंतासोबत राहण्याच्या लायकीचे नाहीयेत, भगवंत त्यांना आपल्यापासून दूर ठेवतात, पण त्यांचं पालन पोषण थांबवत नाहीत. ते भगवंताचं प्रेम आहे. जसं आपल्या घरामध्ये जर एखादं बाळ बिघडलं असेल आणि जास्त गुन्हे करत असेल, आपण त्याचा त्याग करतो. कदाचित तो जेलमध्ये जाईल किंवा कुठे सुधार केंद्रामध्ये जाईल, पण त्याचं मेंटेनन्स आपण करत असतो, इज इट. आपण असं नाही म्हणत की अरे मेरा नाही हो जाबी छोड दिया उसको, नाही. तरी आपण त्याचं मेंटेनन्स इनडायरेक्टली करत असतो. असे कितीतरी एक्झाम्पल इथे माझ्यासोबत आहेत आमच्या इथे सत्संगमध्ये. काही अशा माताजी आहेत, त्यांचा मुलगा आहे जो तो सुधार गृहामध्ये आहे, कुणाचा नवरा सुधार केंद्रामध्ये आहे, ज्याने दारू पिऊन पिऊन घरामध्ये सगळं संसार नष्ट केला, मग ते वैतागून त्यांनी त्याला नशामुक्ती केंद्रामध्ये भरती केलेला आहे. मग हेच लोक त्याला मेंटेन करतात, पण घरात ठेवू शकत नाही का, कारण घरामध्ये राहिले तर मग हे लोक दररोज भांडण करणार, कटकट करणार सगळं. मग ह्यांना हे लोक म्हणजे आपल्यापासून दूर ठेवतात, पण त्याचा त्याग करत नाहीत, राईट. जसं तुम्ही म्हणत असाल की आता बांगलादेशमध्ये काय चाललंय, तुम्ही त्याग केला का, राईट. त्याग केलेला नाहीये, पण ती एक टॅक्टिक्स आहे, राईट. ते सर्कमस्टन्स आणि परिस्थिती बघून करावं लागतं. इनडायरेक्टली त्याला प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न आहे मागून, आणि अशा प्रकारे केलं तर तो लवकर सुटणार, राईट. समोरून जाऊन जर आव्हान दिलं समोरच्या देशाला, तर मग काम बिघडणार. म्हणून बऱ्याचदा एकच मार्गाने काम होत नाही, वेगवेगळ्या मार्गाने काम करावं लागतं, राईट. काही लोक बरेच लोक म्हणतात की अरे ऐसा कैसा हो गया, ऐसा क्या हो रहा है, आप क्यों ऐसा करते हैं. मग आता इथे तुम्ही जर गीता वाचताय तर भगवंतांना चिंता नसेल का, काळजी नसेल का आपल्या भक्ताची, ज्याने आपल्याकरता जीवन प्राण बलिदान केलेलं आहे. आपल्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांना चिंता आहे. म्हणून आपण नेहमी विश्वास ठेवावा की जोपर्यंत भगवंत कोणाचा त्याग करू शकत नाही आणि करतच नाहीत. ते जे अभक्त आहेत त्यांचा पण त्याग भगवंत करत नाहीत, तर भक्तांचा कसा त्याग करतील, शक्यच नाहीये ते. पण आपल्याला दृष्टी नाहीये बघण्याकरता, म्हणून आपण भ्रमित होऊन जातो. आपण म्हणतो की अरे असं कसं हो गया. जसं महाभारतामध्ये तुम्ही बघितलं असेल, भीष्मदेव हे विरोधामध्ये होते, राईट. प्रतिपक्षामध्ये लढले ना भीष्मदेव. पण भीष्मदेवांसारखा भक्त आहे का तुम्हाला सांगा कोणी, एवढा उच्च स्तराचा. मग जगाला बघण्याकरता दिसेल की अरे हे तो विलन नंबर 1 आहे,
पण जो भक्त आहे, ज्याला भगवत ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, तो बघू शकतो की इससे बड़े भक्त तो कोई हो ही नहीं सकता. राईट. सो समटाइम्स डिफरंट सर्कमस्टन्सेस आपल्याला वेगवेगळे लेसन शिकवून जातात. राईट. तर त्यातनं आपण बोध घ्यावा की काय केल्याने काय होऊ शकतं, काय केल्याने काय होऊ शकत नाही, आणि कसं याला या परिस्थितीला बघणं जरुरी आहे. तर इथे भगवंत म्हणतात सब मेरे लिए है, लेकिन जो मुझसे प्रेम करता है वो मेरा स्पेशल है, इसमें मेरी कोई गलती नहीं है. हे कसं आहे? कारण भगवंत जेव्हा म्हणतात की मैं सबको इक्वल हूं, और जो लेकिन स्पेशली जो मेरी भक्ती करता है वो मेरे लिए स्पेशल है. मग आता तुम्ही मला सांगा, भगवंताची भक्ती करण्याकरता कोणाला मनाई आहे का? कोणाला मना केलेला आहे का? म्हणजे आपण भगवंतांचे स्पेशल बनू शकतो ना, आपल्याकडे चॉईस आहे ती. जो तुम्ही एकदम कॉमन सामान्य माणसं राहिलात तरी तुम्ही भगवंतांचे प्रिय आहात, पण तुम्ही जर भगवंतांचे भक्त बनलात तर तुम्ही त्यांचे अतिप्रिय आहात. आणि भक्त बनण्याकरता कोणालाही बंदी नाहीये, सगळ्यांना ऑप्शन अवेलेबल आहे, ओपन आहे दरवाजा. बघा, हा ह्या जगातला आणि आध्यात्मिक जगामधला फरक आहे. भौतिक जगामध्ये समजा एखादा मोठा दानशूर व्यक्ती असेल, तो भरपूर लोकांना दान करत असेल, आणि रस्त्यामध्ये त्याचा मुलगा जर त्याला भेटला भीक मागताना, तो त्याला घरी घेऊन जाऊ शकतो. बरोबर आहे ना, आपला मुलगा आहे ना. पण बाकीचे भीक मागतायत, दान मागतायत, त्यांना आपला मुलगा बनवू शकतात का? ते नाही बनवू शकत. मग कितीही जरी प्रयत्न केले तरी नाही बनवू शकत. पण भगवंत कसे आहेत, सगळ्यांना आपला मुलगा बनवू शकतात. कळलं का नाही तुम्हाला? म्हणजे भगवंतांचे हे अनलिमिटेड कॅपॅसिटी आहे. आज रस्त्यामध्ये जर तुम्हाला 5 भिकारी भेटले तर पाचोके पाचोके, जसं भगवंतांनी केलं होतं ना, जेव्हा भागवतच्या दशम स्कंद मध्ये जे आहे ना, भौमासुरला मारल्यावरती 16,000 राण्या त्या काय म्हटल्या, अब तो हम तो छूट गए यहाँ से, लेकिन अभी हम जाए कहाँ पे? हमको तो घर में एंट्री मिलने वाला है नहीं, क्योंकि हमको तो असुर ने स्पर्श किया है. वैदिक काळ असा होता की स्त्री घरात जर एक दिवस जरी बाहेर राहिली, संपला. राईट. आता काय, आता रात्री 1-2 वाजता फिरतात लोक इथे. मग भगवंत काय म्हटले, कोई बात नाही, मैं स्वीकार करता हूं आपको. असं नाही की भगवंतांनी काय 16,108 लग्न केले, त्यांना काय हौस होती. अरे सगळी सृष्टी भगवंतांचीच आहे, कोणाही लग्न करतील, सगळं त्यांचंच आहे. राईट. पण भगवंताने त्यांना स्वीकार केला आणि दाखवलं की कृपा कशी असते. जेव्हा तुम्ही माझ्याकडे यायचा प्रयत्न करता तेव्हा मी तुम्हाला पटकन आपल्याकडे घेऊन जातो. राईट. सगळ्यांना बनवलं ना आपल्या पत्नी. इथे आपण नाही करू शकत तसं. रस्त्यामध्ये कोणी भीक मागत असेल तर 10 भिकारी आहेत, चलो मेरे घर आ जाओ, आप मेरे बच्चे हो, चलो. नाही करू शकत. ते हे आपलं लिमिटेडनेस आहे. आणि भगवंतांचा अनलिमिटेडनेस काय आहे, भगवंत सगळ्यांना आपलं भक्त आणि आपलं धाम देऊ शकतात. म्हणून भगवंत म्हणतात, आचार्य म्हणतात, सो कृष्णा इज ऍक्च्युअली इम्पार्शियली पार्शियल. ते पक्षपात कोणाचा करत नाहीयेत. आपल्या सगळ्यांना संधी आहे, आपण अशा पक्षामध्ये प्रवेश करू जिथे आपण त्यांचे फेवरेट बनू. आपल्यावरती चॉईस आहे, आपल्याला तिथे प्रवेश करायचं की नाही करायचं. राईट. अशा प्रकारे इथे भगवंत म्हणतात अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना की ऐसा कुछ नहीं है अर्जुन, ऐसा नहीं कि योगक्षेम केवल मैं मेरे भक्तों का चलाता हूँ, योगक्षेम तो पूरे संसार का मैं चला रहा हूँ. हाथी को खाने के लिए भी मैं ही देता हूँ मन भर, चींटी को खाने के लिए भी कण भर मैं ही देता हूँ. राइट. सबको मैं देता हूँ, लेकिन भक्त अगर होगा तो उसमें प्रसाद देता हूँ. राइट. उसको मैं ऐसा भोजन नहीं देता जिससे वो संसार में बंधन में पड़ जाए, उसको मैं ऐसी चीजें देता हूँ जिससे वो मुक्त हो जाए. राईट. आणि हे ज्ञान भगवंताच्या भक्तांना असतं. आता एवढं सांगितल्यावरती राईट, आता आपले श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये सुंदर तात्पर्य लिहितात. तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात, तुम्ही जर बघितलं 3-4 लाईनीमध्ये, या भौतिक जगात मनुष्य कितीही उदार प्रवृत्तीचा असला तरी त्याला आपली मुळे बाळे विशेष प्रिय असतात. बरोबर आहे का नाही? तुम्ही कितीही जरी काही असाल तरी जेव्हा आपलं असेल तेव्हा आपलंच असतं. राईट. म्हणून बघा, यात्रेमध्ये तुम्ही गेलात तेव्हा तुम्ही प्रसाद वाटता तेव्हा पहिले डिवोटी म्हणतात, ए सुनो, पहले सब डिवोटी को खिलाने का, बचने के बाद फूड फॉर लाइफ करने का. पहले जाके फूड फॉर लाइफ नहीं किया जाता है ना. पहले सगळे भक्तांना तुम्ही खाऊन देता. हाँ सबका हो गया, पक्का हो गया, 1 2 3 लॉक कर दिया जाए, ओके लॉक, चलो अभी बांटो पूरा प्रसाद. राईट. मग लाईनीमध्ये उभं राहायचं श्रेय कुणाला पहिले भेटतं? भक्तांना. बाहेरचा येऊन थांबू शकत नाही तिथे लाईनीमध्ये. का? याच्यात काय पक्षपातच करायचा प्रश्न नाही. मग काही लोक बाहेरचे येतात तेव्हा, अरे ऐसे कैसे, आप लोग पहले इनको खिलाते हो तो आप लोग भी आओ ना पहले. थोड़ी हमने मना किया लेक्चर में बैठने के लिए. 1 घंटा बैठो, कथा सुनो, जपा करो, आपका भी नंबर लगेगा यहाँ पे. नहीं वो नहीं कर सकते हम लोग.
ऐसा कैसे होता है, फिर जाओ उधर खड़े रहो, लाइन में खड़े रहो, राईट. मग तसं इथे प्रभुपाद लिहितात, भगवंत म्हणतात की प्रत्येक जीव मग तो कोणत्याही रूपातील असो तो माझा पुत्र आहे आणि म्हणून ते प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तूंचा विपुल प्रमाणात पुरवठा करतात. राईट. भगवंत मेघासमान आहेत. मेघ सर्वत्र पाऊस पाडतो, मग तो खडक असो, जमीन असो अथवा पाणी असो. पावसाचं पाणी कुठे कुठे पडतं? सगळीकडे पडतं ना. समुद्रामध्ये पडतं जिथे पाण्याची आवश्यकता नसते, जमिनीवरती पडतं जिथे आवश्यकता असते, आणि एखादा नाला असेल तिथे पण पाणी पडतं जिथे आवश्यकता नसेल. परंतु आपल्या भक्ताकडे ते विशेष ध्यान देतात. अशा भक्तांच्या या ठिकाणी विशेष उल्लेख करण्यात आला आहे. राईट. हे भक्त सदैव कृष्ण भावना भावित असतात आणि म्हणून ते श्रीकृष्णामध्ये स्थित असतात. कृष्ण भावनामृत शब्दच दर्शवितो की जे कृष्ण भावना भावित असतात ते भगवंताच्या ठाई स्थित असलेले चालते बोलते योगीच असतात. तुम्ही सगळे काय आहात? चालते बोलते योगी आहात. एक असतात स्थिर योगी जे हिमालयामध्ये किंवा गुफेमध्ये डोंगरावरती येऊन तपस्या करत असतात, आणि आपण सगळे कोण आहात? चालते बोलते योगी आहात. राईट. योगी म्हणजे कोण? जो भगवंतावरती ध्यान करतो. दॅट्स द डेफिनेशन ऑफ योगी. त्यानंतर प्रभुपादांचे एक सुंदर एक उदाहरण दिलेलं आहे. प्रभुपाद लिहितात, महिते ते माझ्यामध्ये स्थित आहेत. यावरून साहजिकच आहे की भगवंतही त्यांच्यामध्ये स्थित आहेत. ही गोष्ट परस्पर पूरक आहे. यावरून ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम् या श्लोकाचे स्पष्टीकरण होते. जो ज्या प्रमाणात मला शरण येतो त्या प्रमाणात मी त्याची काळजी घेतो. म्हणून लक्षात ठेवा, ते प्रभुपाद नेहमी म्हणायचे, फर्स्ट डिझर्व अँड देन डिझायर. याला मराठीमध्ये काय म्हणतात? पहिले योग्य व्हा आणि मग तुम्ही डिमांड करा. डिमांड तर करू नये, पण तुम्ही जर करत जरी असाल, पहिले तुम्ही योग्यता पात्रता प्राप्त तर करा. पात्रता नसेल आपली आणि आपण उगाच डिमांड करणे, याला काय अर्थ नाहीये. जर एखाद्याने एमबीबीएस अभ्यास केला नाही तो उगाच म्हणेल का मैं डॉक्टर बन सकता हूं, मैं डॉक्टर बन गया. कैसे बनेगा डॉक्टर? पढ़ाई करना पड़ेगा ना पहिले, पढ़ाई. राईट. कुठल्याही क्षेत्रामध्ये घरामध्ये सुनबाईला पण कुकिंग शिकून यावं लागतं ना. आजकाल सुनबाईला कुकिंग करता येत नाही, मी ऐकलंय. तुम्हाला येतं ना? तुम्हाला येतं. अहो, याच्यावरती युद्ध होतात. जर तुम्हाला कुकिंग येत नसेल तर सुनबाईला, सुनबाई करेल काय काम? म्हणजे आता आजकाल वर्किंग असतात बरेच, काय प्रॉब्लेम नाहीये, सगळ्यांनी करा, नाही तर माझ्यावरती केस ठोकाल. अब्युज करता आमचा तुम्ही. तुम्ही काय पण बोलता. सगळ्यांनी करा, व्यवस्थित करा. पण म्हणण्याचा मुद्दा काय आहे की आपण जर डिझर्विंग कॅन्डिडेट नसेल तर आपण कसं डिझायर करणार? फर्स्ट डिझर्व एंड देन डिजायर. भगवान के धाम में जाना है तो भगवान की भक्ति करनी पड़ेगी ना. बिना भगवान की भक्ति करे डिमांड करने से कैसे काम चलेगा? अरे मैं इतने साल से जपा कर रहा हूं लेकिन मेरे साथ ये सब प्रॉब्लम क्यों होता है? इसका लक्षण ही, मतलब इसका अर्थ यह है कि आपने जपा किया ही नहीं है ठीक से. अगर 10 साल बाद यह प्रश्न आता है कि मैं जपा कर रहा हूं 10 साल से और मेरे साथ ऐसा क्यों हुआ, इसका मतलब क्या है? 10 साल जपा किया ही नहीं है आपने ठीक नहीं. अगर हम जपा करते ना तो हम बोलते थैंक यू कृष्ण, आप मुझे हर दिन एक एक नया नया साक्षात्कार दे रहे हो. साक्षात्कार दे रहे हो मुझे कि ये भौतिक जगत में कुछ भी नहीं है आपके सिवा. आपकी भक्ति के अलावा यहाँ से उठाने वाली कोई भी चीज नहीं है. और कोई अगर चीज उठा भी देते हैं तो उसको सपोर्टिंग, भक्ति को सपोर्ट करने के लिए उठा रहे हैं, बाकी उसका कोई उद्देश्य नहीं होना चाहिए. मग इथे भगवंत एक सुंदर उदाहरण देतात. भगवंत म्हणतात, प्रभुपाद म्हणतात, जो ज्या प्रमाणात मला शरण येतो त्या प्रमाणात मी त्याची काळजी घेतो. भगवंत आणि भक्त दोघेही चेतन असल्यामुळे हे अलौकिक आदान प्रदान होते. बघा आता, हिरा जेव्हा सोन्याच्या अंगठीत बसविला जातो तेव्हा तो अत्यंत सुंदर दिसतो. त्यामुळे सोन्याचे सौंदर्य वाढते आणि त्याचबरोबर हिऱ्याचे सौंदर्य वाढते. आहे का कोणाकडे सोन्याची अंगठी याच्यामध्ये हिरा लावलेला आहे? असं काय खोटं नाही का बोलू. असेल तुमच्याकडे ठेवा, काय प्रॉब्लेम नाही, दाखवू नका. किती कॅरेट असेल ते बघून घेऊ नंतर आपण चेकिंग करताना, डोनेशन बॉक्स मध्ये टाकण्यापूर्वी. राईट. तर सोनं हे किती महागड आहे, बरोबर आहे का नाही प्रीती गोविंद माताजी? सोनं भेटलं असेल ना तुम्हाला? लग्नाच्या वेळेला भेटलं असेल ना? किती प्रामाणिकपणे सांगतायत. गोल्ड, राईट. आणि हिरा जो आहे तो त्याच्याहून महाग असतो. आणि ह्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे, जेव्हा सोन्यामध्ये हिऱ्याला मडवलं जातं, अशी जी अंगठी जर कोणाला भेटली,
नक्कीच भगवंताच्या पहिले हातामध्ये घाला आणि मग तुम्ही घाला. आणि प्रभुपादांची तुलना कशा असतात बघा. सोनं पहिले चांगलंच असतं हो, एकदम अतिउत्तम दिसतं. म्हणजे भक्त जो आहे ना तो पहिलेच चमकत असतो एकदम भक्तीच्या तेजाने. आणि स्पेशली जेव्हा तो एकदम भगवंतांच्या भक्तीमध्ये लीन होऊन जातो तेव्हा आणखीन चमकतो तो, आणि त्याच्यात असणारे जे भगवंत आहेत ते आणखीन प्रज्वलित होतात. राईट. तर असं सुंदर हे आदान प्रदान आहे भक्त आणि भगवंतांच्या दोघांच्या मध्ये. हिरा आणि सोनं, हिऱ्याचे सौंदर्य वाटते. म्हणजे लक्षात ठेवा, भगवंत हे बिना भक्तांचे अपूर्णच असतात. असं नाही की ते अपूर्ण आहेत, पण भगवंतांनी स्वतःला असा स्थिती दिलेली आहे की मी भक्तांशिवाय राहू शकत नाही. राईट. म्हणून प्रभुपाद आहे ना, बऱ्याचदा असं काही पेंटर जर चित्रकाराने चित्र काढलं असेल, पेंटिंगचे आर्ट काढायचे, तर प्रभुपाद म्हणायचे कृष्ण के पिक्चर में कभी भी कृष्ण अकेले नहीं होने चाहिए. कृष्ण के पिक्चर में या तो कोई पंछी पीछे होना चाहिए एटलीस्ट, या कोई गाय होनी चाहिए, या तोता होना चाहिए, कोई ब्रजवासी होना चाहिए. कृष्ण अकेले कभी हो नहीं सकते. राइट. एकटे असले म्हणजे काय, ही इज नॉट देन कृष्णा, ही इज परमात्मा. राइट. अगर कृष्ण बनाना है उन्हें तो उनके साथ कोई ना कोई होना चाहिए. अशा प्रकारे आता प्रभुपाद पुढे लिहितात, भगवंत आणि जीव दोघेही नित्य प्रकाशमान असतात, आणि जेव्हा जीव भगवत सेवा करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा त्या जीवाला सोन्याची शोभा येते. तोपर्यंत आपण काय लोखंड आहोत. जोपर्यंत आपण भगवंतांची सेवा करत नाही तोपर्यंत आपण काय आहोत, लोखंड. आणि लोखंडाला गंज लागत असतो, लय गंज लागतो. त्याला साफ करायचं असतं कसं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नित्य नियमन त्याला धोत राहायचं एकदम व्यवस्थित महामंत्राने. प्रभू लिहितात भगवंत हिऱ्याप्रमाणे आहेत, आणि म्हणून हा मणिकांचन योग अत्यंत सुंदर असतो. जीवांना त्यांच्या विशुद्ध अवस्थेमध्ये भक्त म्हटले जाते. राईट. भगवंत हे त्याच भक्तांचे ही भक्त बनतात. भगवंत आणि भक्तामध्ये जर परस्पर संबंध नसेल तर ते सविशेष तत्वज्ञान असू शकत नाही. निर्विशेष तत्वज्ञानानुसार परमेश्वर आणि जीव मध्ये असे आदान प्रदान असत नाही, परंतु सविशेष तत्वज्ञानानुसार असे आदान प्रदान होत असते. राईट. सो लाईक दॅट भगवंत जे आहे ते आपल्या भक्तांवरती अतिप्रेम करतात. राईट. आणि त्या प्रेमापोटी भगवंत हे भक्तांचे सेवकही बनायला तयार असतात. आणि म्हणून तुम्हाला दिसेल याच्यामध्ये लास्टचा जो तात्पर्य आहे पॅरेग्राफ, याच्यामध्ये लिहिलेल्या प्रभुपादांनी 2 तुलना दिलेल्या आहेत. या बाबतीत वारंवार उदाहरण दिले जाते की भगवंत हे एका कल्पवृक्षाप्रमाणे आहेत, आणि मनुष्याला या कल्पवृक्षापासून जे काही हवे असेल ते भगवंत पुरवितात. राईट. डिझायर ट्री, जे आपण मागतो भगवंत त्याची पूर्णता आणि पूर्तता करतात. तथापि येथे केलेले विवेचन अधिक स्पष्ट आहे. या ठिकाणी भगवंत आपल्या भक्ताच्या प्रति पक्षपाती असल्याचे सांगण्यात येते. स्वानाम पक्ष पोषणाम, यावरून भगवंतांची आपल्या भक्तावर विशेष कृपा असल्याचे व्यक्त होते. भगवंत आणि भक्त यांच्यामधील आदान प्रदान हे कर्म सिद्धांतांच्या अधीन असल्याचे समजू नये. म्हणजे असं नको समजू नये कधी की भक्ताला जर समजा उद्या भरपूर धनलाभ झाला असं समजू नये की याच्या नशिबात नव्हतं म्हणून याला भेटलं. अरे नशिबात नव्हतं त्याच्या भगवंताने त्याला दिलं. किंवा एखाद्या भक्ताला जर मोठा आजार आला असं समजू नये की त्याच्या कर्मांचा परिणाम आहे. भगवंतांची कृपा आहे, तुम्हाला समजणार नाही आता कशी कृपा आहे, पण वेळ बरोबर जेव्हा येईल तेव्हा आपल्याला कळतं की भगवंतांची कशी कृपा आहे. राईट. जसं तुम्हाला माहिती असेल म्हणजे हयग्रीव महाराज होते, तुम्ही बऱ्याच ऐकलं असेल राजानंद महाराजांच्या प्रवचनामध्ये. हयग्रीव महाराज हे 26 सेकंड म्हणजे तिथे जेव्हा प्रभुपाद राहत होते तेव्हा फर्स्ट प्रभुपादांना भेटणारे शिष्य आहेत इस्कॉन मध्ये. आणि जेव्हा ते प्रभुपादांना म्हटले भेटल्या आप इंडिया से आहे क्या? प्रभुपाद ते इंडिया मधनच आहेत ना. जेव्हा प्रभुपाद बाहेर रस्त्यात चालत होते तेव्हा हयग्रीव महाराज म्हटले, म्हणजे तेव्हा महाराज नव्हते, ते म्हटले आर यू फ्रॉम इंडिया? प्रभुपाद म्हटले येस आई एम फ्रॉम इंडिया. ते म्हटले मैं भी इंडिया जाके आया हूँ. वाह अच्छा, तो चलो मिलते हैं फिर. मध्ये भेटले आणि हयग्रीव महाराज म्हटले की मैं कुछ सेवा कर सकता हूँ क्या आपके लिए? प्रभुपाद म्हटले अच्छा आप प्रोफेसर है इंग्लिश के? प्रोफेसर होते थे, इंग्रेजी शिकवायचे. ते म्हटले हाँ मेरा कुछ बुक्स है उसको एडिट करना है, मैंने मैन्युस्क्रिप्ट रेडी करके रखा है, उसमें कुछ स्पेलिंग करेक्शन ग्रामर चेक करना है. तो म्हटले आई अंदर. आणि आतमध्ये गेले. प्रभुपादांनी काय केलं, एक मोठा ट्रंक होता तो ट्रंक उघडला, ये लो. हयग्रीव महाराज म्हणतात अरे बाप रे इतना बड़ा ट्रंक, इतने सारे किताब, इसको कब एडिट करेंगे? आणि ऑफकोर्स तसं मग त्यांची सेवा चालू झाली, भक्ती त्यांनी केली.
प्रबोधन राहिले, नंतर इस्कॉन मध्ये आले, संन्यासी बनले. बट समहाऊ त्याने इस्कॉन सोडलं मध्ये. इस्कॉन सोडले आणि मग आपल्या भौतिक जीवनामध्ये व्यस्त झाले आणि इस्कॉन मध्ये आलेच नाही नंतर. आणि इकडे तिकडे फिरत होते. आणि एक टाइमला इकडे गोव्यामध्ये येऊन मजा करत होते. महाराजांच्या लेक्चर मध्ये आहे ते फिरत होते. आणि अचानक त्यांना पाठीमध्ये दुखायला लागलं. एवढं भयंकर दुखायला लागलं की सहन होईना त्यांना. मग ते आले आपल्या घरी, पुन्हा डॉक्टरकडे जाऊन चेक केलं. डॉक्टरने सांगितलं आपको कॅन्सर हो गया है. बस जसं त्यांना कळलं की कॅन्सर हो गया है, विचार करा, ज्याने भक्ती सोडली होती, सगळं सोडलं होतं समाऊ, आणि दुनियेमध्ये फिरत होते. जेव्हा त्यांना कळलं कॅन्सर हो गया है, त्याने सांगितलं तो मुझे अभी वृंदावन, न्यू वृंदावन जाना है. हे सगळं का होतं, म्हणजे हे कसं काय झालंय, जो सोडून गेला होता त्याला काही घेणं नव्हतं, पण त्याने अगोदर काय केली होती, भक्ती केली होती. राईट. आणि भगवंत आपल्या भक्तांचा कधी त्याग करू शकत नाही, करत पण नाहीत ते. आणि ते प्रयत्न करतात की हा भक्त माझ्याकडे पुन्हा कसा रिटर्न येईल. न्यू वृंदावनला गेले, न्यू वृंदावनला राहिले आणि कॅन्सरच्या अंतिम अवस्थेमध्ये होते. काही महिने त्यांच्याकडे शिल्लक होते. राधानाथ महाराज पण तेव्हा तिथे होते. तर महाराज तिथे येऊन महाराजांसोबत बसून गप्पा मारायचे आध्यात्मिक. तासन तास त्यांना कृष्ण भागवतम वाचून दाखवायचे, भक्त येऊन कीर्तन करायचे. आणि ऍक्च्युली हयग्रीव महाराज तेव्हा म्हणतात की ये कृष्ण की कृपा है, मैं सब कुछ छोड़ के गया था लेकिन कृष्ण चाहते थे कि मैं वापस आऊं, तो मुझे बड़ा बीमारी दे दिया. कृष्ण को पता था मैं तो ऐसे वापस आने वाला नहीं हूँ, मेरे पास धन दौलत सब कुछ था और मैं संसार में मजा करके घूम रहा था. तो कृष्ण ने क्या कर दिया, मुझे इस अवस्था में डाला कि मैं उनको शरण होने के लिए मजबूर हो जाऊंगा. म्हणून आपल्याला कधी कधी कळणार नाही की एखाद्या भक्ताला मोठा आजार झाला, आपल्याला वाटतं की आपके कर्म में था. तो नहीं, ऐसा नहीं होता है. भक्तों को होने वाली चीजें कर्म के अधीन नहीं होती है. चाहे उसको लॉटरी लगे, लॉटरी वैसे खेलते नहीं हम लोग, बट अगर लग जाए आपको या फिर किसी को बीमारी हो जाए, सब कृष्ण के ज्युरिडिक्शन में होता है, उनके अधिकार क्षेत्र में होता है. आणि अशा प्रकारे हयग्रीव महाराज, ऍक्च्युली महाराजांचं लेक्चर आहे एवढं, म्हणजे त्या प्रवचनामध्ये महाराज सांगतात की वो इतने खुश थे, मतलब बोल रहे थे कि इस समय जो मैं चैंटिंग कर रहा हूँ ना, ऐसा चैंटिंग मैंने आज तक कभी नहीं किया. और मैं ये चैंटिंग और जो अभी ये मेरी सिचुएशन है, मैं किसी के साथ इसको एक्सचेंज नहीं करना चाहता हूँ. इसके बदले में कुछ भी मुझे मिले. विचार करा, आज लोक जे कर्मकांडी स्तरावरती देवाकडे येतात, भक्ती करतात, ते म्हणतात मला स्वर्गात जाऊ दे, मला इकडे जाऊ दे, मला हे भेटू दे, ते भेटू दे. हे काय म्हणतात, मुझे कुछ नहीं चाहिए, इस समय जो मेरी स्थिति है उसको मैं चेंज नहीं करना चाहता, किसी के साथ एक्सचेंज ऑफर नहीं लेना चाहता हूँ, मैं इसी के साथ रह गए. आणि त्यांनी अशा प्रकारे भगवंतांचा नाम जप करत, भागवतम ऐकत, भक्तांच्या संगत प्रयाण केलं भगवत धामाकडे. अशा सक्सेस स्टोरी आपल्या इस्कॉन मध्ये आहेत. राईट. रिसेंटली कदम कानन स्वामी महाराजांच्या स्टोरीज आहेत. अशा कितीतरी कथा भरलेल्या आहेत जिथे भगवंत आपल्या भक्ताला कधीच त्यागत नाहीत. आणि त्यांच्यामध्ये होणारे जे आदान प्रदान आहेत ते दिव्य अवस्थेमध्ये असतं, आध्यात्मिक स्तरावरती असतं. भगवत भक्ती ही प्राकृत जगातील क्रिया नसून सच्चिदानंदमयी आध्यात्मिक जगातील क्रिया आहे. आणि म्हणून आता जेव्हा हा सेक्शन इथे पुरा होतो ना, ह्या श्लोकापासून आणि ह्या प्रभुपादांच्या लास्ट लाईन पासून जे नेक्स्ट चालू होतं, दॅट्स वन ऑफ द मोस्ट सिरियस श्लोक. श्लोक नंबर 30 आणि 31 हे या सेक्शन मधले सर्वात मोस्ट म्हणजे मेडिटेशन करण्याकरता असलेले श्लोक आहेत. जसं इथे भगवंत म्हणतात की भक्तों के जो कर्म होते हैं वो इस संसार के कर्मों के अधीन नहीं होते, वो मेरे इच्छा के अनुसार होते हैं. राईट. मग ह्याला कनेक्ट करताना मग आता जेव्हा अर्जुनाला प्रश्न पडतो, राइट, अर्जुन म्हणतो अच्छा आप इतने अपने भक्तों से प्रेम करते हैं, तुम्ही आपल्या भक्तांचं एवढं प्रेम करता, तुम्ही आपल्या भक्तांचा पक्ष घेता. राईट. पण मी बघतो की कधी कधी तुमचे भक्त हे वेड्या वाकड्यासारखे वागतात, वाईट कृत्य करतात, पाप करतात, चुकीच्या गोष्टी करतात. कधी कधी भक्तांना धोका देतात. बघितलं असेल कधी कधी इस्कॉन मंदिरामध्ये काही भक्त लुटपाट करून निघून जातात. राईट. अशा बऱ्याच गोष्टी. मग आता इथे अर्जुन म्हणतो की आप पक्ष लेते हैं भक्तों का, लेकिन आपके भक्त आपके साथ कभी कोई धोखा करते हैं, भक्तों के साथ धोखा करते हैं, मिसबिहेव करते हैं, ऐसा कैसे आप पक्ष लेते हैं उनका. मग तेव्हा ह्या प्रश्नाला उत्तर देताना आणि अर्जुन तो एकदम असा विचारतो जणू काही तुम्ही त्यांना असं भक्त का म्हणू शकता. कधी कधी तुम्हाला पण प्रश्न पडत असेल ना, ये डिवोटी ऐसा, मतलब तुम्ही बोलत नाही, एवढंच थांबता. ये डिवोटी समहाउ तुम्ही कंट्रोल करता. ऐसा कैसे डिवोटी है ये, ऐसा कैसे डिवोटी बन गया यार ये.
और अभी तक भक्ति कर रहा है, मुझे समझ में नहीं आता कैसे ये कृष्णा माफ कर दो मुझे राइट। अर्जुन म्हणतो की ऐसे कैसे आपके भक्त हैं यार, आप कैसे उनका पक्ष लेते हैं और आप उनको डिवोटी कैसे बोल सकते हैं इतना सब करने के बाद। त्यावेळेला भगवंत म्हणतात श्लोक नंबर 30 मध्ये वाचा, गोपिकांमध्ये वाचा श्लोक नंबर 30। हरे कृष्ण। अपि चित्सु दुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यक् व्यवसितो हि सम्। जरी कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो। हरे कृष्ण। हरे कृष्ण। आताशी 8:15 झालेत, मला वाटलं 9:30 वाजता, 9 वाजायला आले, भरपूर वेळ आहे आज, पाऊण तास माझे डोळे उजळले एकदम तुम्ही सगळे आहेत सोबत माझ्या, बोला एकदा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। भाकरी भाजी खाऊन झाली असेल ना, थंडीचे दिवस आहेत ना, झाली अजून? अच्छा, थंडीचे दिवस आहेत, लवकर घेत असेल ना प्रसाद? नाही घेत तुम्ही? झाली प्रत्येक गोविंद माताजी? लवकर घेतात आहे प्रसाद, लवकर उठतात सकाळी 4 वाजता। काय घेतलं प्रसादामध्ये आज? डाळ आणि भोपळ्याची भाजी। कसली? भोपळा? भोपळा, भोपळा छोट्या क्वांटिटी मी चांगला बनतो आमच्याकडे एक भाजी आहे, त्याचं नाव आहे ABCD, ऐकलं तुम्ही कधी? तुम्हाला यात्र दिली जात नाही ती। ABCD नाव आहे त्या भाजीचं। ABCD म्हणजे आलू, भोपळा, चना दाल। A आलू, B भोपळा, C चना आणि D दाल। ABCD, आलू भोपळा चना दाल मिक्स भाजी असते का ती? हा, मिक्स भाजी आहे, त्याला ABCD नाव आहे, ABCD। ठीक आहे, तुम्ही कधी आला तर आपण बनवा ABCD हरे कृष्ण। ओके, ब्रेक होता हा, ब्रेक होता, 1 मिनिटाचा ब्रेक दिला होता तुम्हाला, ब्रेक झाला होता। ओके, कारण हा श्लोक सिरियस आहे फार, तर तुम्ही म्हणजे कोणी रडायला नको म्हणून मध्येच मी म्हटलं थोडस, नाहीतर मग। आता इथे भगवंत काय म्हणतात, अपिचेतस दुराचार, मागच्या श्लोकला तुम्ही कनेक्ट करा तात्पर्याला। भगवत भक्ती ही प्राकृत जगातील क्रिया नसून सच्चिदानंदमयी आध्यात्मिक जगातील क्रिया आहे, आणि भक्तांच्या आणि भगवंतामध्ये होणारे आदान प्रदान हे कर्म सिद्धांतावर नसून भगवंतांच्या प्रेमापोटी हे सगळं होत असतं, राईट। मग भगवंत स्ट्रेट म्हणतात की देख अर्जुन, ऐसा नहीं है, आप कह रहे हैं कि कोई भक्त मिसबिहेव करता है, गलत व्यवहार करता है, फिर भी मैं उसे भक्त कहता हूं, क्यों? भगवंतांनी तो उत्तर दिलेलं आहे, अपि म्हणजे जरी, अपि म्हणजे काय? जरी, अपि चेतस दुराचारो, तो जरी अत्यंत दुराचारी असला, राईट, एखादा अत्यंत दुराचारी असू शकतो, परंतु जर तो भक्तीमध्ये युक्त असेल तर त्याला आपण काय म्हटलं पाहिजे? साधू समजलं पाहिजे। आता याच्यामध्ये 3-4 एक्सप्लेनेशन आणि याचे 3-4 लाईनी आहेत याला क्लिअरिफाय करण्याकरता, आणि भगवंत पुढे म्हणतात कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला आहे, राईट। मग आता तुम्ही 3 गोष्टी नेहमी ऐकत आलेला आहात। एक असतं आचार, आचार म्हणजे ऍक्शन किंवा क्रिया, आचार, राईट। दुसरा असतं दुराचार, दुराचार म्हणजे मिसबिहेव किंवा बॅड ऍक्शन। आचार आणि दुराचार तुम्ही ऐकलं ना। आचार म्हणजे आपली रेग्युलर क्रियाकर्म जे आपण करतो ते, दुराचार म्हणजे बेसिकली दुराचारी, आणि सुदुराचार म्हणजे एक्स्ट्रीमली बॅड ऍक्शन, म्हणजे अति वाईट व्यवहार करणे। आणि भगवंत काय म्हणतात, नुसतं दुराचार नव्हे हो, जर एखादा सुदुराचारी असेल तरी सुद्धा तो माझा भक्त आहे, राईट। आचार, दुराचार, सुदुराचार। आचार म्हणजे आपल्या रेग्युलर क्रिया, दुराचार म्हणजे वाईट कृत्य, सुदुराचार म्हणजे अतिशय वाईट कृत्य, एक्स्ट्रीमली बॅड ऍक्शन, राईट। मग आता हा श्लोक असा एवढा गुड श्लोक आहे। पहिले भगवंत म्हणतात की वो साधू आहे, आणि साधू कधी दुराचार करू शकत नाही, बरोबर आहे का नाही? दॅट्स द डेफिनेशन ऑफ अ साधू, ती व्याख्या आहे। पण भगवंत म्हणतात अगर कभी हो भी गया उससे दुराचार, राइट, नॉर्मली साधु दुराचार नहीं करेगा क्योंकि साधु की व्याख्या ही वही है, दुराचार नहीं करता है वो। लेकिन अगर उसने दुराचार किया लेकिन फिर भी उसे हमें क्या मानना चाहिए? साधु मानना चाहिए। आणि त्याला पुढे अंडरलाइन एडिशन काय आहे?
अपिचेस दुराचारो भजते. भजते शब्द फार महत्वाचा आहे. तो भजते तोडला तर मग सगळं त्यातनं हरिबोल होऊन जाईल. जरी एखादा कितीही पतित असेल, जसं अजामेळ होता, अजामेळ पतित झाला होता, राईट, परंतु समहाऊ त्याने भजन चालू ठेवलं. कसं भजन चालू ठेवलं? नारायण नारायण नारायण. त्याचे जे मुलाचं, तुम्ही एखादा कोणी म्हणेल की अरे ऐसा थोड़ी है यार, वो अपने बच्चे का नाम ले रहा था, बच्चे का नाम ले रहा था. तो आज मुझे बताओ संसार में कितने लोग हैं जो अपने बच्चों का नाम नारायण रखते हैं? किती लोकांच्या मुलांचे नाव नारायण सांगा बरं. कोण ठेवतो नारायण? अरे यार जाऊ दे ना, ते जुनं नाव आहे यार नारायण. आता कसं एकदम एकदम भारी नाव पाहिजे. काय असं काय काय नाव आजकाल काय नाव ठेवतात तुम्ही लोक? एक आमचा ओडिसाचा एक स्टाफ आला इथे, त्याच्या भावाचं नाव काय? विक्की. आता विक्की काय इंडियन नाव आहे का? नाहीये ना. आणि मग तो 1 वर्षापासून इथे आलाय एका डिपार्टमेंटला. आणि आता मॅरेथॉन चालू असते ना, बुक मॅरेथॉन. मी म्हटलं एक तुम्हारा कोई रहेगा भाई की उसको बुलाओ, थोड़ा है ना 1 महीने के लिए यहाँ पे सेवा के लिए. मग त्याने त्याच्या भावाला बोलवलं. तो आला. मी म्हटलं इनका नाम क्या है? तो म्हणतो सिक्की. मी म्हटलं इसका नाम विकी, उसका नाम सिक्की, सचमुच सिक्की नाम है क्या? म्हटलं हाँ सिक्की नाम है. म्हटलं सिक्की का अर्थ क्या होता है? कुछ नहीं, वो क्या है, मेरा नाम विकी है तो वो मैचिंग करने के लिए उन्होंने बोला सिक्की, और हो गया सिक्की. म्हणजे याला काय अर्थ नाहीये. बरं त्याला मराठी येत नाही, तो खाली बसला असेल, त्याला कळणार नाही काय बोलतोय आपण. मी म्हटलं यार हे लोक है ना. अजून त्याचे चुलता भाऊ आहे, एकाचं नाव आहे अजय, दुसऱ्याचं नाव आहे अलय. मी म्हटलं हे सगळ्यांना रायमिंग वर्ड का जोडतात हे लोक, मला समजत नाही. तरी ठीक आहे, अजय ठीक आहे, अलय ठीक आहे. 3 भाऊ आहेत ते, अजय, अलय, अक्षय. मग हा म्हटलं की तो उनका भी रायमिंग वर्ड है तो हमने भी हमारा बना दिया है, विकी सिक्की. त्या नावाला काही अर्थच नाहीये हो. मग तुम्ही विचार करा, आपल्या घरामध्ये असणारे, म्हणजे ठीक आहे चांगला येतो जगन्नाथपुरी, म्हणजे ओडिसाचा आहे, ऑल ग्लोरीज टू हिम. पण आपल्या घरामध्ये किंवा कुठेही सर्वसामान्य कुठेही जन्म घेतात मुलं, त्यांना देवाचं नाव देणे हे पण लोकांना आजकाल वाटत नाही बरोबर हो. देव म्हणतात भगवान का नाम क्यों रखने का, हमको तो उसका नाम रखना है नो, विकी या फिर हॅरी, टॉम, जे काय असं तुम्ही बरेच काय काय आजकाल एकदम मॉडर्न नावं ठेवत असतात लोक. मग देवाचं नाव ठेवणे हे ह्याला पण पुण्य लागतं, सहजासहजी होत नाही ते. जर पुण्य असेल तर आपण आपल्या मुलांचं किंवा घरामध्ये आपण देवाचे नाव ठेवू. बरं मी कुणाला जज करत नाही, कुणाच्या घरी कुणाचं काय नाव असेल तर नो, जे असेल ते असेल, पण ते प्रसाद तर घेतात ना घरामध्ये तुमच्या आता. माझं नाव होतं थीर, मला लोक म्हणायचे खीर शाळेमध्ये. अरे खीर आला खीर आला खीर आला. मग आता विचार करा, अजामिलला जे नाव, अजामिल काही पण नाव ठेवू शकला असता ना, पण अजामिलची बायको जेव्हा घरामध्ये होती, जी वेश्या, आणि ते सगळे साधू संत येऊन गेले त्या घरामध्ये. ऍक्च्युली अजामिल घरामध्ये नव्हतं तेव्हा, जेव्हा त्याची पत्नी घरामध्ये होती तेव्हा साधू संत त्या गावामध्ये आले आणि ते अजामिलच्या घरामध्ये आले. गावातल्या लोकांनी सांगितलं की अरे जानते हो, गावातले लोक म्हटले की हमको, ते साधू संत म्हटले की आज शाम हो गया तो हमें यहाँ पे रुकना है, तो हम कहाँ जाए? गावातले लोक म्हटली अरे जाओ ना वहां पे, अजामिल पंडित बहुत पढ़ा लिखा, एकदम आचार और पवित्र. मग ऍक्च्युली काय केलं, या गावातल्या लोकांनी यांची टिंगल काढण्याकरता त्यांना पाठवलं. म्हणजे बघा, संसार टिंगल करतं, पण भगवंताच्या हृदयामध्ये जे प्रेम आहे भक्ताविषयी ते संपत नाही. या लोकांनी टिंगल काढण्याकरता ह्यानं म्हटलं की जाओ ना अजामिल पंडित के घर में जाओ, बहुत पवित्र है वो, और उनकी पत्नी आहा वो तो लक्ष्मी है साक्षात, जाओ जाओ. त्याला काय माहिती, हा बिचारा पतित झालेला आहे आणि याची बायको आहे ती वेश्या आहेत घरामध्ये सगळ्या. हे सगळे साधू संत गेले, आवाज दिला, आतमधना वेश्या बाहेर आली. ती म्हटली पंडित जी किधर है? हे लोक म्हटले पंडित जी नहीं रहे अभी, वो पंडित जी का पतन हो गया है, हम वेश्याएं हैं, पंडित जी बाहर चोरी करने के लिए गए हैं, धन लूटने के लिए गए हैं, शाम को आएंगे. मग विचार करा, या लोकांनी एवढी टिंगल टावळी केली, पण भगवंताचं प्रेम संपलं नाही अजामिल बद्दल. एवढं अजामिल पापी जरी असेल तरी पण, आणि भगवंतांनी प्रेरणा दिली त्या साधू संतांना. त्या साधू संतांना वाईट वाटलं की अरे बापरे, कितना पतन हो गया इसका, और गांव वाले लोग कितना मजाक उडा रहे इनका. मग तेव्हा भगवत प्रेरणेने, कारण अजामिलने अगोदर भजन केलं होतं ना हो, स्वल्पमपि ऐसे धर्मस्य त्रायते महतो भयात. थोड़ा भी भजन करते हैं ना, आपके जिंदगी का उद्धार हो गया उस भजन की वजह से. कैसे कब होगा ये भगवान बराबर उस टाइम में एग्जीक्यूट करेंगे. जसं हयग्रीव महाराजांसोबत केलं,
काही लोकांसोबत निगेटिव्हली करतात. निगेटिव्ह नसतं, त्याला निगेटिव्ह म्हणत नाही, पण आपण बघतो निगेटिव्हली. मग अजामिलच्या बायकोने सांगितलं की, ते म्हटले अरे आपके गले में गोद में बच्चा है, ये छोटा सा नन्ना सा रो रहा है, इसका नाम क्या रखा है? ते म्हटले नाम तो नहीं रखा है कुछ भी अभी. मैं साधू संतांनी आइडिया लावली, म्हटले अच्छा एक काम करो, इसका नाम रखो नारायण. ठीक है बेटी, हमारी बात सुन लेना, इसका नाम नारायण रखना, हम जाते हैं. मग ते गेले महात्मा तिथनं दुसरीकडे. आणि मग जेव्हा घरामध्ये अजामिल आला, आता अजामिल किंवा आपल्या घरामध्ये समजा जर बायकोने बिना नवऱ्याला विचारून नाव ठेवलं मुलाचं, आणि ते पण असं नाव जे नवऱ्याला आवडणार नाही, नवरा चिडेल ना, म्हणेल की यार कैसा नाम रख दिया तुमने, नारायण कोई नाम होता है क्या? आजकाल नाही ठेवत लोक नारायण नाव. पण ठेवतं का राम किंवा नारायण, कृष्ण पण ठेवतं का नाव? लोकांना वाटतं यार ये क्या नाम है यार, थोड़ा अलग नाम होना चाहिए, सिक्की और विक्की. मग अजामिल जेव्हा त्याने ऐकलं, बायको म्हटले की अरे ऐसे ऐसे पंडित जी आए थे, उन्हें बोले कि ये बच्चे का नाम नारायण रखो. अजामिल म्हटलं अरे वा, लक्ष बघा किती, म्हणजे भक्ती कुणाच्या हृदयामध्ये किती आहे आपण कधी जज करू शकत नाही. ऍटलिस्ट बाहेरचं बाह्य वातावरण बघून तर कधी जज करू नये. आणि म्हणून ना भक्तीमध्ये लक्षात ठेवा, जो सर्वात जास्त पतित असतो ना, स्पेशली जेव्हा एखादा भक्त कठीण अवस्थेमध्ये असतो आणि पतित अवस्थेमध्ये असतो कुठल्याही कारणाने, त्यावेळेला आपण असा विचार करतो की ये तो सबसे पतित है यार, इसको तो मंदिर से निकाल दिया, इसको कांग्रेगेशन से निकाल दिया, या फिर इसका पोस्ट पोजीशन ले लिया, बेचारा टेम्पल में ये था या फिर कांग्रेगेशन में अधिकारी था, अभी सब छीन लिया इससे. लक्षात ठेवा, त्या क्षणाला सर्वात मजबूत भक्त तो आहे हो. आपण समजतो सर्वात कमकुवत आहे. अरे वेडे, सर्वात मजबूत तो आहे. आता का मजबूत आहे? कारण ज्याला कोणाचा म्हणजे ज्याला काहीच आधार राहत नाही त्याला एकच आधार राहतो, आणि तो म्हणजे भगवंत आणि प्रभुपाद आणि गुरु महाराज. मग तो भक्त त्यावेळेला एवढा शक्तिशाली असतो, कारण त्याच्या हृदयामध्ये कळकळ असते की मला भगवंत पाहिजेत, मला भक्त पाहिजेत. आणि तो एवढा तीव्रतेने आश्रय घेतो भगवंतांचा की त्या क्षणाला जो कोणी त्या भक्ताचा अपराध करेल ना, तो गेला. त्याची भक्ती म्हणजे लय, त्याला भरपूर वर्ष लागतील पुन्हा. आणि एक तर त्या दिवशी मी एक भागवत मध्ये आम्ही जेव्हा भक्तिवैभव स्टडी करतो तेव्हा ऐकलं होतं, विश्वनाथ चक्र ठाकूर का कुठल्या तरी आचार्यांचं आहे, ते म्हणतात की भगवंत कधी जेव्हा नाराज झाले ना आपल्यावरती, आपल्या वैष्णव प्रधाने, तर आपल्याला अशा अवस्थेमध्ये नेऊन ठेवतात जिथे आपण भक्तीमध्ये येण्यापूर्वी जी सुकृती प्राप्त करून भक्तीमध्ये आलो होतो ना, त्या एकदम 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 पहिल्या स्टेजला नेऊन ठेवतात, जिथे आपण सुकृतीला शोधत असतो की अरे भक्त कभी कोई मुझे भक्ती में कैसे लेके जाएगा. आपण त्या स्टेजला जातो, म्हणजे श्रद्धा पण संपून जाते. श्रद्धेच्या अगोदरच्या स्टेजमध्ये तुम्ही ते ऐकलं असेल ना, आदौ श्रद्धा तथा साधू संघ, म्हणजे श्रद्धेच्या अगोदरच्या स्टेजला जाता तो. म्हणून असं विचार करू नये कधी की अरे ये भक्त तो अभी नाराज है, मतलब सबसे वीक है, इसको तो अभी कोई पोजीशन नहीं, कोई पोस्ट नहीं, ये नहीं वो नहीं, इसको सब लोग गाली दिए, मैं भी कुछ भी बोल सकता हूँ इसको. अरे मत बोलो, अभी सबसे स्ट्रांग वो है और सबसे वीक आप हो. क्योंकि आप क्या समझते हो, अभी तो मैं एकदम स्ट्रांग हूँ. जो स्ट्रांग समझता है वो भक्तीमध्ये सगळं कॅल्क्युलेशन उलटा आहे हो. जो स्वतःला स्ट्रॉंग समजतो तो सर्वात वीक आहे, आणि स्वतःला जो सर्वात वीक समजतो तो सर्वात स्ट्रॉंग आहे. आमच्या एक ब्रह्मचारी ते मला नेहमी सांगायचे येते, अशा भक्ताची जर हाय लागली ना, हाय म्हणजे तुम्हाला कळतं का नाही, हाय लागणे, अशा भक्ताची जर तुम्हाला कधी हाय लागली तर तुम्हाला मग कठीण आहे. पुढचे 10, 15, 20 वर्ष तुम्हाला तो भक्तीमध्ये जे तुम्ही प्रगती केलेली आहे ना, एका क्षणार्धामध्ये सगळी संपून जाते. पुन्हा नव्याने सुरुवात करायला लागेल तुम्हाला, म्हणजे 20-25 वर्ष मागे जाल तुम्ही. कारण तो भक्त एवढा हे असतो त्या क्षणाला, एवढा हे असतो की कृष्ण. आणि कधी माहिती घरामध्ये कसं असतं, कधी लहान मुलं बघितलं तुम्ही, लहान मुलं जेव्हा तुम्ही कधी एखादा कोणत्याला बाहेरची मुलं जेव्हा चिडवतात किंवा त्या चिमटा काढतात, आणि समजा आई तिथे नसेल किंवा भाऊ नसेल मोठा, ती मुलं अशी रडतात, आई बघ ना मला चिमटा काढला याने, आणि तिथं आई नसते आणि कोण नसतं त्याला बिचारायला. तो म्हणजे असहाय्य आहे. जो असहाय्य असतो ना, आणि त्याला जर जेव्हा काही त्रास होतो तेव्हा तो एवढा बिचारा कळकळीने आश्रय घेतो आईचा किंवा कुणाचा आहे, एवढ्या जोराने रडतो तो. त्याच्या रडण्यामध्ये जी हाय असते म्हणजे ज्याने चिमटा काढला असेल, ज्या भक्ताने दुसऱ्या भक्तात चिमटा काढला असेल, त्याला जर ती हाय लागली तर गेला तो. म्हणून बघा भक्तीमध्ये स्पेशली जेव्हा हा सेक्शन जो आहे, या इथला मधला सेक्शन, हे जे श्लोक आहे ते पुन्हा पुन्हा वाचत राहावे.
याच्याकरता की आपण भक्तीमध्ये मोठे पद घेऊन किंवा भरपूर आपण साधना करून, साधना करावी नक्की, पण ती साधना जर आपण भक्ती भावनेने केली नसेल तर ती साधना आपल्याला खाली पाडू शकते किंवा आपण भरपूर किंवा कदाचित तुम्ही तुमच्यापैकी बरेच जण आता दीक्षित झाले असतील ना, मग असं ना समजू नये आपण की अरे उसका तो दीक्षा हुआ ही नहीं है, कितने साल से वेट करें, मेरा हो गया. जरा जरी असं थोडा विचार आला मनामध्ये, संपलं आणि मग त्या भावनेमध्ये आपल्याकडनं मग एक डायरेक्टली इनडायरेक्टली अपराध चालू होतो. म्हणून ह्या क्षणाला इथे भगवंत ह्या श्लोकाला मध्येच भगवंत कसा सेक्शन तुम्ही कुठे स्टार्ट झाला बघितलं का तुम्ही? कुठं ना कुठे सेक्शन म्हणजे हळूहळू कसं तो डेप्थ मध्ये चाललेला आहे. इथे भगवंतांचं जे हृदय आहे ना, हार्ट, त्या हार्ट मध्ये घुसलेलं आहे. म्हणून याला म्हणतात राजगुह्य योग. बिगिनिंगला आपण स्टडी कसे केलं होतं गुह्यतर आणि गुह्यतमम, म्हणजे गुह्यामध्ये सर्वात गुह्य विज्ञान हे या 3-4 श्लोकांमध्ये आहे या अध्यायाच्या. आणि म्हणून इथे स्पेशली जे 3 आपण टर्म घेतल्या, आचार, दुराचार आणि सुदुराचार, भगवंत म्हणतात सुदुराचारी भी अगर होगा ना फिर भी वो क्या है, मेरा भक्त है, अगर वो मेरा भजन रोकता नहीं है, कंटिन्यू करता है. म्हणून आजामिलने काय केलं? आजामिल म्हटलं व्हेरी गुड, बहुत अच्छा नाम रखा है. अरे नारायण तो भगवान का नाम है. म्हणजे विचार करा, ज्याला आपण पतित समजतो, ज्याला आपण असा विचार करतो की घर में 5 वेश्या लेके आया माता पिता, त्यांनी आपल्या आई वडिलांना घरांना काढून टाकलं होतं आणि प्लस आपली जी पत्नी होती तिचा पण त्याग केला होता आजामिलने. आजामिल तो शादीशुदा था पहले से, अपनी पत्नी का त्याग किया, अपने माता पिता का त्याग किया, वेश्याओं को लेके आए, लेकिन उसके हृदय में पहले से किया हुआ भक्ति नष्ट नहीं हुआ था, कारण याने कधी अपराध केला नाही भक्तांचा. आणि म्हणून मला भगवंताने काय केली, आत्मांना प्रेरणा दिली, अप्रिशिएट कर, देख नारायण नाम रखा है, मेरा नाम है वो. आणि मग त्याच्या काय झालं, भजन चालू झालं, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कसं भजन चालू झालं? नारायण हे प्रबोधनाच्या लेक्चर मध्ये आहे, तुम्ही ऐका कधी, 6व्या स्कंदातले प्रबोधनाचे इंग्लिश मध्ये लेक्चर आहेत आणि हिंदीमध्ये सुद्धा आहेत. मग काय लेक्चर होते, म्हणजे कीर्तन काय होतं, नारायण इधर आओ, नारायण भोजन लो, नारायण चलो नहाते अभी, नारायण अभी सोते. म्हणजे भगवंत किती दयाळू, किती प्रेमाने विचार करा. तो म्हणत होता की नारायण खाओ, भगवंत म्हणतो अरे मुझे बुला रहे खाने के लिए, अरे नारायण सो जाओ, अभी मुझे सुला रहे, ड्यूटी वर्शिप हो गए, अभी सुलाते, अभी उठो नारायण चलो अभी नहाते, ड्यूटी वर्शिप स्टार्ट. अशा प्रकारे त्याने ही भक्ती अविरत चालू केली. आणि तुम्हाला माहिती आहे त्याचा अंत भागवतच्या 6व्या स्कंदामध्ये, जेव्हा त्याची भक्ती परिपूर्ण झाली तेव्हा मग त्याला विष्णू ते घेऊन गेले. ते सगळं प्रसंग जे झाल्यावर ते अजामिलचं यमदूत आले. हा, तर ऍक्च्युअली ते काय होतं की यमदूत येतात आणि त्याला सेकंड चान्स देतात. तुम्ही ऐकलं असेल ते पुस्तक सेकंड चान्स म्हणून. यमदूत येतात, त्याला सांगतात देख तूने गलती किया है, विष्णू तो येतात सांगतात देख मिस्टेक हुआ है, अभी और एक मौका है तुम्हारे पास. आणि मग सेकंड जेव्हा त्याला चान्स भेटला तेव्हा तो हरिद्वारला गेला. हरिद्वारला जाऊन विष्णू मंदिरामध्ये राहून त्यांनी तीव्र तपस्या केली, भक्ती केली आणि शेवटला विष्णू त्याला घेऊन गेले. ही भक्तीची महती आहे. म्हणून स्पेशालिटी इथे काय शब्दाची आहे, भजते. भजते म्हणजे जो पतित जरी किती पण झाला, पण ज्याने भजन सोडलं नाही तो त्याला साधूच म्हणावा आपण. त्याला आपण कधी म्हणून क्राइटेरिया आणि लक्षण काय आहे कि सब कुछ जीवन से खत्म हो गया, नष्ट हो गया, लोगों ने गाली दिया, उपहास किया, एक ऐसा भक्त है, गलती किया, ये नालायक है, ये बट त्यांनी चॅन्टिंग सोडली नाही. हो, जोपर्यंत चॅन्टिंग आपली चालत राहते ना तोपर्यंत आपल्याला फुल चान्स आहे पुन्हा भगवंतांसोबत आणि भक्तांसोबत सेम भक्ती पुन्हा करायचं जे आपण सोडलेली आहे, राईट. आणि त्याला आणखीन जोडून एकदम जबरदस्त शब्द पुढे दिलेला आहे, भजते माम अनन्य भाग. लक्षात ठेवा, अनन्य भाग या शब्दावरून तर आपल्या आचरणी विस्तारामध्ये कमेंट्री दिलेली आहे. मी जास्त विस्तारात जाणार नाही, ऑलरेडी 8:30 वाजले, पण 2 याला शब्द जोडेन मी. श्रीधर स्वामी म्हणतात आणि विश्वनाथ ठाकुर सुद्धा कि कृष्णा ऐसा इतना क्यों प्रेम करते हैं यार भक्त से, पतित हो गया है, चलो ठीक है चैंटिंग कर रहा है, लेकिन इसमें क्या स्पेशल है, गलती तो किया ना उसने, गलती नहीं किया, उसने 4 भक्तों को डांटा, इसको ये किया वो किया, चोरी किया, जो भी किया, लेकिन फिर इसको कृष्ण इतना क्यों प्रेम कर रहे हैं. बिकॉज त्याला शब्द जोडलेला आहे पुढे अनन्य भाग, आणि त्याला असं माम अनन्य भाग. सी, अनन्य भाग म्हणजे याला आता 2 गोष्टी आहेत. भक्त जेव्हा पतित होतो ना तेव्हा तो विचार करतो, त्याच्या मनामध्ये 2 भाव चाललेले असतात. अच्छा मैं पतित हो गया यार भक्ति से, मैं इस तरह से कैसे पतित हो गया,
अब जैसे भी हो गया, भक्त पण अनालिसिस करतात ना की मैं गिर गया, कैसे हो गया वैसे हो गया, बट त्यालाही माहिती असतं कि अगर मुझे शुद्ध होना है तो भक्ति मार्ग के अलावा वापस मुझे कोई और शुद्ध नहीं कर सकता. नंबर 1. तुम्हाला पाहिजे त्याचे पॉइंट लिहून घ्या 2. तो भक्ती मार्ग शिवाय दुसऱ्या कुठल्याही मार्गाचा पुन्हा आश्रय घेत नाही त्याला पुन्हा शुद्ध होण्याकरता. राईट. ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्याला बिलकुलही शंका नसते की कृष्ण भगवंत आहेत का आणि कृष्ण माझा उद्धार करतील का, या बाबतीमध्ये त्याला बिलकुल शंका नसते. त्याला 100% कॉन्फिडन्स असतं कि कृष्ण ही मेरा उद्धार कर सकते हैं और कोई नहीं कर सकता. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे अनन्य भाग, म्हणजे तो इतरत्र कुठेही न जाता पुन्हा कृष्णाकडे जातो, भले तो पडला असेल कुठल्याही कारणाने. राईट. म्हणून त्याला म्हटलेलं आहे अनन्य भाग. म्हणजे बेसिकली काय आहे, तो भक्तीमध्ये दृढ आहे, हो फिक्स आहे तो. काही कारणाने या जगामध्ये एवढे कॉम्प्लिकेशन आहेत, समहाऊ त्याने भक्ती सोडली किंवा त्याच्यासोबत काय झालं, पण त्याला माहिती असतं कि कृष्ण के अलावा मेरा कोई आश्रय नहीं है. ह्या भावनेने जर भक्त जगत असेल जीवन, तर तो कसा आहे, अपिचेतस दुराचारो भजते माम अनन्य भाग साधुर एव समंतव्य सम्यक व्यवस्थितोई सह. म्हणजे असा भक्त हा व्यवस्थित मार्गावरती टिकलेला आहे, याने मार्ग सोडला नाहीये. नाहीतर कधी कधी काय होतं बघा, तुम्ही या जगामध्ये तुम्हाला जर समजा तुम्ही से फॉर एक्झाम्पल तुम्ही कधी कधी जात असाल ज्योतिषकडे, नाही अहो लग्न लागत नाहीये पोरीचं, ज्योतिष काय म्हणतो, अहो जावा ना तिकडे नाशिकला नागबडी नारायण करून या, अहो तिकडे जावा ना पितृदोष आहे ते करून या, अहो तिकडे जा ना मंगळाचा दोष आहे, अहो तिकडे जा ना शनीचा दोष आहे. यात काय वाईट नाहीये, पण आपण चॅन्टिंग सोडू नये. तुम्ही जर असं फिरलात भरकटलात आणि तुम्ही विचार केलात अरे यार कृष्ण की भक्ति कराने कुछ होता नहीं है, मेरा घर का काम नहीं हो रहा है, चैंटिंग कुछ उपयोग का नहीं है, मतलब वो बाबा जी बोले कि वो देवी का प्रकोप है उसको दूर करो, या वो पितृ दोष है, काल सर्प दोष है, ये दोष है, आणि आपण त्याच्यामध्ये गुंतलो आणि भक्ती सोडली, म्हणजे काय झालेलं आहे, अनन्य भाग नाही होत आपण. आपली निष्ठा एकमेव नाहीये भगवानावरती. आपल्याला एवढं कळलं पाहिजे, आपण हे सगळं करावं मी नाही म्हणत नाही, तुम्ही करा, देवी देवतांकडे जावा, तुम्हाला जे काही प्रॅक्टिकल ज्योतिषकडे दाखवायचे करा, पण सर्वात प्रॅक्टिकल काय आहे, आपलं नामजप. त्याला सोडू नये आपण कधीही, कारण एनिवे त्या देवतांना पण देणारे हेच असतात ना भगवंत. त्यांना जे मार्गदर्शन देणारे आहेत ते पण भगवंतच आहेत. पण आपल्याला त्या क्षणाला विश्वास आहे नाहीये हे आपल्या श्रद्धेवरती डिपेंड आहे, आणि आपण मग भरकटतो इकडे तिकडे. नो प्रॉब्लेम, तुम्ही जावा, कन्सल्टेशन घ्या, पण चॅन्टिंग सोडू नका. जर अशी आपली अवस्था असेल त्याला म्हटलं जातं साधुर एव समंतव्य सम्यक व्यवस्थितोई सह. तो योग्य प्रकारे माझ्या भक्तीमध्ये काय झालेलं आहे, स्थित झालेला आहे. आतापर्यंत काही प्रश्न बोला. हरे कृष्ण. 8:35 झालेली आहेत. प्रभूजी 2 पॉइंट सांगितले तुम्ही आता, दुसरा पॉइंट काय आहे? हा, पहिला पॉइंट आहे तो भक्ती मार्गावरनं, म्हणजे भक्ती मार्गानं डेव्हिड होत नाही जरी पतित झाला. म्हणजे आता बघा मी तुम्हाला म्हणून सांगितलं ना, कधी कधी आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम होतो, काही आपला आजार झाला मोठा, आपण काय करतो, अरे लगता है मुझे वो बाबा के पास जाके कुछ करना चाहिए, करो, मैं नहीं बोलता हूँ नहीं ऐसा नहीं, बट तुम्ही भक्ती मार्ग सोडू नका ना. आपली श्रद्धा जी आहे ना ती देवावरती भगवंतावरती असायला पाहिजे. भले तुम्ही औषध इकडे घ्या तिकडे घ्या काही पण करा, फायनान्शियल प्रॉब्लेम आल्यावर काय करायचे आहे, चॅन्टिंग करायची आहे. तुम्ही म्हणाल की प्रभूजी तुम्ही किती इम्प्रॅक्टिकल आहात, चॅन्टिंग केल्याने काय फायनान्शियल प्रॉब्लेम दूर होणार आहे का? ते मी असं म्हणत नाही की तुम्ही फायनान्शियल प्रॉब्लेम आल्यावरती कोणाला फायनान्शियल कन्सल्ट करू नका, एक्सपर्टला. तुम्हाला ताप आल्यावर तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करता की नाही, करता ना. पण तुम्हाला माहिती असतं की ते डॉक्टर पण तोपर्यंत काम करू शकतो जोपर्यंत त्याला भगवंत काम करण्याची बुद्धी देत आहेत, बरोबर आहे का नाही? एवढं तर आपल्याला कळलं पाहिजे ना. भगवंत कोणालाही माध्यम बनवू शकतात हो तुमचा आजार बरा करण्याकरता. एखाद्या देवी देवताला माध्यम बनवू शकतात, एखाद्या ज्योतिषला माध्यम बनवू शकतात, कोणालाही माध्यम बनवू शकतात. तुम्ही हे विसरलं नाही पाहिजे. जर आपण हे विसरलो की ते माध्यम आहेत, मग संपला आपला सगळं खेळ. मग आपली श्रद्धा नाहीये भगवंतावरती. दॅट इज द फर्स्ट पॉईंट की तो आपल्या मार्गावरनं डेव्हिएट होत नाही. फर्स्ट. सेकंड, त्याला कधीही डाऊट नसतो भगवंतावरती की भगवंताची भक्ती केल्याने माझे भक्तीपूर्ण होणं म्हणजे मला परफेक्शन भेटणार नाही, त्याला डाऊट नसतो कधी. तो असा नाही विचार करत 10 साल से मैं चैंटिंग कर रहा हूँ कृष्ण का, लेकिन बीमार गिरता हूं मैं, मतलब कृष्ण की भक्ति काम नहीं करती है, चलो मैं वो देवता के पास जाता हूँ, याला म्हणतात डाऊट.
जर भगवद्गीता वाचून झाल्यावर सुद्धा आपले हे जर डाऊट असतील, म्हणजे आपण समजून घ्यावं की आपल्याला अजून 10,000 लाख कोटी वर्ष लागणार आहेत. ठीक आहे. एबीसीडी समजण्याकरता. एबीसीडी म्हणजे काय? आलू भोपळा चना दाल. तुम्हाला कळलं नाही म्हणजे एबीसीडी काय आहे, राईट? सो लाईक दॅट. अजून कोणाला काही प्रश्न आहे का? ऍक्च्युली आज मी इथेच थांबणार आहे. टॉपिक तुम्हाला हेवी होऊन जाईल नाही तर. याच्यामध्ये अजून हा बोला देविदा माताजी बोला. प्रभूजी म्हणजे असं असतं ना की म्हणजे फॅमिलीमध्ये एक जण भक्तीमध्ये असतो, एक व्यक्ती म्हणजे सिन्सिअरली आपल्या प्रामाणिकपणे भक्ती करत असतो, पण म्हणजे बाहेरच्या लोकांना तो 1000 लोकांना प्रीचिंग करू शकतो, प्रवचन देऊ शकतो, म्हणजे चांगल्या गोष्टी सांगू शकतो, समजावू शकतो आणि त्या लोकांना पटतात पण त्या गोष्टी. पण घरातले असे 1-2 व्यक्ती असतात की त्यांना ती त्यांची गोष्ट पटतच नाही, ते म्हणजे ऍक्सेप्टच करत नाही त्यांना, म्हणजे तू कोण शिकवणारी असं, म्हणजे अशा गोष्टी असतात. आणि त्याच्यामध्ये पण आपण सिन्सिअरली करण्याचा प्रयत्न करतो, पण मुलं पण कधी कधी असे असतात ना की म्हणजे आई वडील जरी सिन्सिअरली प्रामाणिकपणे करत असतात तरी पण मुलं ऍक्सेप्ट नाही करत, म्हणजे फॉलो म्हणजे करतात असं, पण ते असं वाटतं ना की म्हणजे हे नसतं, म्हणजे करायचं म्हणून केलं असं फॉर्मॅलिटी सारखं, सिन्सिअरली असं प्रामाणिकपणे होत नाही त्यांच्याकडून. तर मग म्हणजे कशी परिस्थिती असते? पहिली गोष्ट म्हणजे आपली चॅन्टिंग थांबवू नये. आपली चॅन्टिंग करत राहावी. आणि माझ्याकडे इथे आमच्याकडे असे उदाहरण आहेत जे काउन्सलरची मुलं आहेत. काउन्सलर म्हणजे तुम्हाला कळतं का? म्हणजे गुरु नंतर नेक्स्ट लेवल, त्यांची मुलं सुद्धा भक्ती करत नाही हो. मग काउन्सलर काय विचार करतो? असा विचार नाही करतो, अरे यार मेरे घर में ही मेरा बच्चा ही भक्ति नहीं करता, मैं क्या काउंसलिंग करूं दुनिया को? नहीं, सब लोग संसार में अपना अपना कर्म लेके आते हैं, राइट? हर कोई यहाँ पे अलग अलग जीव है, इंडिपेंडेंट है. हम उसको केवल फैसिलिटी दे सकते हैं, फोर्स नहीं कर सकते. एकदा तर माझ्याकडे माताजी आलेल्या, ओळखीच्या कॉंग्रिगेशनच्या आल्या त्या, आणि हाताने विचारलं आप क्या पढ़ाई करते हैं? मी सांगितलं असंच आहे, मी शाळेमध्ये कॉलेजमध्ये होतो, नंतर मी इथे आलो. त्या म्हटल्या माझा पण मुलगा आणि मुलगी MBBS आणि हे ते वगैरे आहे, ते लोक कधी चॅन्टिंग करत नाही. आणि रडायला लागली. रडायला लागली माझ्यासमोर तिथे चप्पल स्टँड समोर. मी म्हटलं अरे बाई रडू नको, लोकांना वाटेल काय यांचे पैसे घेतले की काय, काय डोनेशन घेऊन दिलं नाही काय, परत काय झालं, काय उलट पालट झालं नाही. मी म्हटलं शांत व्हा. तर होतं असं आयुष्यामध्ये. आणि ह्याला असं आपण बघावं, भगवंत आपलं 2 गोष्टी असतात. भगवंत आपलं टॉलरन्स बघतायत, आपली सहनशीलता, आणि भगवंत आपल्याला नम्रता शिकवतात. भगवंत असे एक्सपर्ट आहेत ना. आता तुम्ही मला सांगा, प्रल्हाद महाराजांच्या घरी कोण भक्ती करत होता का? पण तरी प्रल्हाद महाराजांच्या वडिलांचा उद्धार झाला की नाही? म्हणून जरुरी नाहीये की तुमच्या घरच्या सगळे प्युरिटी म्हणायला पाहिजे. तुम्ही बनावं, सगळे झाले तर उत्तम आहे, तुम्ही बना. आणि भगवंत तुम्हाला आपण कधी कधी असा विचार करावा की आपल्या आयुष्यामध्ये असे क्षण आले ना, विचार करावा की मी किती भाग्यशाली आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो मला महाराजांचे लेक्चर ऐकत राहा, नेहमी ऐकत राहा महाराजांचे लेक्चर. महाराजांच्या लेक्चरमध्ये असं गुह्य रस असताना महाराज म्हणतात, अगर जीवन में मेरा तकलीफ आई और कोई हम्बलिंग सिचुएशन आया, ये समझने का कृष्ण की बड़ी कृपा हुई है मेरे ऊपर. वो कृपा जब हमारी दीक्षा हुई तभी भी नहीं हुई थी हमको. वो कृपा जब हमारी ब्राह्मण दीक्षा हुई तभी भी नहीं हुई थी. वो कृपा जब हमारा बहुत बड़ा प्रचार हुआ था, 5 लाख बुक बिक्री हो गए थे, मंदिर बन गया था, तभी भी नहीं हुई थी. आज मेरे जीवन में किसी ने मेरा अपमान कर दिया. ये बड़ी कृपा है कृष्ण की कि मुझे आज नम्र बनने का मौका मिला है, राइट? आणि असं सद्भाग्य सौभाग्य हे प्रत्येकाला भेटत नाही. तुम्ही म्हणत असाल आम्हाला दररोज भेटतं. दररोज भेटून प्रॉब्लेम फायदा नाहीये जर आपल्याला ऍटिट्यूड नसेल तर. दररोज भेटत नाही तुम्हाला ऍक्च्युली, म्हणजे आपल्याला इन वन सेन्स हे कधी भेटतं जेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो तेव्हा भेटलेलं आहे तुम्हाला हे साक्षात. म्हणून महाराज त्यांचे लेक्चर नेहमी ऐकत राहायचे. प्रभुपादांचे लेक्चर नेहमी ऐकत राहायचे. मग त्याने काय होतं, आपल्याला कळत राहतं की जीवन में मैं कहाँ हूँ, कहाँ जा रहा हूँ, क्या स्थिति है मेरी, राइट? इट्स अ हम्बलिंग सिचुएशन. दुनिया हंसती है कि अरे देखो काउंसलर है, इसके बच्चे देखो कहाँ पार्टी में घूम रहे हो रहे, इधर लेक्चर दे रहे हैं. कोई बात नहीं,
नम्रता ही कदाचित जर ते लोक पण प्युअर ड्युटी म्हणतात, आपण अरे मेरा बच्चा देखो प्युअर ड्युटी है, मैं भी प्युअर ड्युटी, मेरा बच्चा भी प्युअर ड्युटी. मग तुम्ही काय काउन्सिलिंग करणार? काउन्सिलिंग करू शकत नाही तुम्ही, कारण ऍटिट्यूडच नाहीये. पण जेव्हा अशी नम्र सिच्युएशन येते तेव्हा तुम्ही काउन्सिलिंग करू शकता, कारण त्यामध्ये नम्रता असते त्यावेळेला आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये. आणि कृष्ण तिथनं स्फुरित होतात जिथे नम्रता असते. कृष्ण तिथनं प्रकट होतात जिथे नम्रता असते. नम्रता टेरसे माताजी, काय त्यांचं नाव झालं आता? कुठे आहेत का? नाही आहेत. हरे कृष्ण. अशा प्रकारे ठीक आहे, टेन्शन घ्यायचं नाही, करत राहायचं, आपली भक्ती करत राहायचं. सब संसार में अलग अलग जीव है, क्या करे. नाही सुनते. माझे वडील, मी त्यांना किती प्रयत्न केला. आई झाली दीक्षित, दोन्ही बहिणी झाल्या, भाऊ सगळे झाले, ते झाले नाही कधीच. मी त्यांना मग नंतर काय बोललो नाही. मी म्हटलं व्हेरी गुड. नंतर मला मग नम्रता यायला लागली, कम से कम मुझे भक्ति तो करने दिया यार उन्होंने. घर कितने लोगों के घर में ऐसे कितने लोग जो भक्ति भी करने नहीं देते लोगों को. एक डिवोटी आहे, ते ग्रुप मध्ये टाकत असत ना, मुझे वो ग्रुप में ऍड करो. ते गेले. एक माताजी आहे, ती कसे मला नंबर भेटला मला समजत नाही. माझा नंबर त्यांना कुठला भेटला काय जाण, देव जाणे. मग मला म्हणतात, माझ्या घरी एक दिवशी मला म्हटलं की मेरे को जल्दी जल्दी ऍड करो, व्हेरी इंटेन्स, वो साधना लेवल 2 में मुझे ऍड करो, जल्दी ऍड करो. म्हटलं ठीक आहे. मला वाटलं इंटेन्स डिवोटी आहे, चॅन्टिंग म्हणजे आहेत त्या इंटेन्स. मग नंतर तिसऱ्या दिवशी आज मैं चैंटिंग ही नहीं की, क्यों? मेरे घर में चैंटिंग करने के लिए बैन कर दिया मेरे को. मी विचार करा, इंटेन्स ज्याला भक्ती करायची त्याच्या घरामध्ये त्याला चॅन्टिंग करून देत नाही, कसं वाटेल तुम्हाला? मग ते लपून छपून चॅन्टिंग करणार बाहेर पार्क मध्ये गेल्यावरती. तसं बघितलं गेलं तर आपण किती सद्भाग्य आपलं, विचार करा. मग मी माझ्या वडिलांना सलाम करतो, मी म्हणतो आपकी वजह से ही मैं आज जो हूं मैं हूं. ऐसा तो वैसे भी हूं, लेकिन भक्ति में भी आपकी वजह से हूं. हरे कृष्ण. ओके, अजून कोणाला काही जिज्ञासा? प्रसाद वाट बघत आहे वाटतं. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. तुलसी सेवेनी माताजी बऱ्याच दिवसानंतर प्रकट झालेले आहेत, म्हणजे आवाज आला त्यांचा. हो प्रभूजी, सॉरी. बोला बोला. प्रभूजी, अशी भीती वाटते की जे सध्या चालू आहे ते जर संपलं आणि आपल्या हातून काही चूक घडली आणि जे चालू आहे ते पण नाही करता आलं आणि खूप गेलो कुठच्या कुठे, तर मग अशा सिच्युएशन मध्ये स्वतःला कसं हे करायचं? म्हणजे कुठली सिच्युएशन म्हणताय तुम्ही आता? जी हिंदुत्वाची सिच्युएशन म्हणताय की आपली भक्तीची? हिंदुत्वाची तर आहे ते, तर ते औरंगजेबाच्या काळापासून अनंत काळापासून चालू आहे ते त्याचं एवढं नाही वाटत. पण स्वतःची सिच्युएशन की आतापर्यंत एवढं करू शकलोय, पण म्हणजे असं काहीतरी होईल आणि जर का सगळं नष्ट, भक्ती नष्ट झाली समजा इन एनी सिच्युएशन, तर मग त्या वेळेला काय केलं पाहिजे? तुम्ही पॉझिटिव्ह ऍटिट्यूड मध्ये असा भाव जेव्हा असेल ना तेव्हा आपण भक्तीमध्ये टिकत राहू. म्हणून ना त्या दिवशी राधानाथ महाराजांचे लेक्चर ऐकत होते. महाराज म्हटले होते की आपल्याला असा विचार केला पाहिजे की एव्हरी डे आय एम अ न्यू डिवोटी. दर दिवशी मी नवीन भक्त आहे, आजच मंदिरात आलोय मी. असा भाव असेल ना तर कधीच आपण भक्ती सोडून जाऊ शकत, म्हणजे जाणार नाही आपण. सो दॅट्स अ गुड ऍटिट्यूड. असा भाव पाहिजे आपल्याला. पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही आला तेव्हा कसा होता तुम्ही? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. असं नाही हो, म्हणजे पूर्ण साष्टांग. हळूहळू साष्टांगचा कसं होतं? हरे कृष्णा अर्धाच. हळूहळू जरा कडक ताट होते, हळूहळू हात खाली जातात, डोळे हरे कृष्ण हरी बोल. आणि हळूहळू ते पण बंद होतं, नुसतं मग असं करून निघायचं. सी, जेवढे आपण स्वतःला नवीन समजू ना तेवढे आपण सेफ आहोत. जेवढे जुने समजू तेवढा खतरा आहे आपल्याकडे. तर तुमचा ऍटिट्यूड चांगला आहे, तुम्ही तुमचं उत्तर दिलेलं आहे. की तुम्ही जर अशा भावनेमध्ये असाल तर तुम्ही निरंतर भक्तीमध्ये टिकून राहाल, प्रगती करत राहाल. सो दॅट्स अ वे, दॅट्स अ ऍटिट्यूड. यु नो. थँक्यू, तुम्हीच उत्तर दिल्याबद्दल तुमच्या प्रश्नाचं. हरे कृष्ण. ठीक आहे, मग आपण आपली भाजी भाकरी खाऊन घ्या. कृष्ण. थँक्यू प्रभू. हरे कृष्ण. आपण भेटू मग. आय थिंक आता 29 ना तुमची एक्झाम 9 तारखेला आहे ना, म्हणजे बेसिकली पुढचा एक आठवडा आहे. 8 तारखेला. 8 तारखेला. हो, पुढच्याच आठवड्याला.
हा ओके. हरे कृष्णा. येस माताजी, निवेदा माताजी बोला. हा सॉरी प्रभूजी, ऍक्च्युली 9 तारखेला ना माझं मी नाही 8 तारीख सांगितली. 8 तारीखला 8 रविवार. बस बस 8 डिसेंबर आहे ना. अटॅक करू नका. 8 डिसेंबर आमचं पोलिओ स्टार्ट होतोय ना, आता मला कंपल्सरी फुल डे वर्किंग. चालेल चालेल, काय हरकत नाही. जे स्किप होतील त्यांचे आपण नंतर बघू, पण आपली 8 तारखेला फिक्स केलेली एक्झाम. तर हा चॅप्टर ऑलमोस्ट एंडच झालेला आहे, म्हणजे 3-4 श्लोक आहेत, पण बिकॉज ते श्लोक एवढे गंभीर आहेत म्हणून त्याला आपण थोडं स्लोली घेतलेलं आहे. बट तुम्ही समजून घ्या. टायमिंग सांगा ना आपलं. पोस्टपोन होणार का? पोषण झालेलं आहे पूर्ण. नाही पोस्टपोन होणार आहे का? नाही जरा नाही postpone. सुरेखा माताजी, तुम्हाला कुठे लग्नाला जायचंय का? नाही गौर मीता येत आहेत 9 तारखेला तुमच्या घरी. आमच्या इथं 8 तारखेला. मग आपण त्यांना पण परीक्षा द्यायला होऊया. प्रभूजी टायमिंग काय राहील आपलं? पार्थ प्रिय प्रभू म्हणतात 8 तारखेला व्यास पूजा आहे. ओके. कुठली कुठल्या कंपनीची व्यास पूजा आहे? नाशिक, लातूर. अच्छा ओके ओके. मग 1 मिनिट थांबा जरा. 8 तारखेला मी सांगितलेलं आहे. ओके. याच्यावरती विचार करेन, जर 1 आठवडा पोस्टपोन करता आली तर. मॅक्सिमम 1 आठवडा जास्तीत जास्त. नाही पोस्टपोन नका करू. पुढं 8 तारखेलाच घ्या. टायमिंग सांगा. टायमिंग नाही पुढं. लता परदेशी माताजी एकदम हे आहेत. टायमिंग सांगा. टायमिंग दुपारच असेल माताजी. 2 ते 5. हरे कृष्ण प्रभू. ठीक आहे. मग तुम्ही तयारीमध्ये या. काही भक्तांना वाटत होते की पोस्टपोन होईल, पण पोस्टपोन होणार नाही, कारण बाकी भक्त एकदम अभ्यास करून तयार आहेत. कारण जेवढा एक पोस्टपोन केला तर त्यांचा अभ्यास मग परत ते विसर नको पडायला, जे वाचलेलं आहे ते. राईट. 2 ते 5 ना टायमिंग? हो 2 ते 5 भेटूया. आणि पुढच्या आठवड्याला तुम्हाला हवी असेल तर मी सुट्टी देऊन टाकेन. मग नो क्लासेस, तुम्ही अभ्यास करा दोन्ही बुधवारी आणि शुक्रवारी. मग काय होईल की आता हे झालेलं आहे ते आपण नंतर कव्हर करू. 2-4 श्लोक राहिले ते, पण तुम्ही त्याचा पूर्ण स्टडी करून घ्या. ठीक आहे. मग आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी 8 तारखेला दुपारी 2 वाजता. सगळ्यांनी आपापले पेन्सिल, पेन, वह्या, प्रसादाचे डबे, पाण्याच्या बाटल्या घेऊन यावे एक्झाम हॉलमध्ये. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च अनंत कोटि वैष्णव की कृष्णा दंडवत प्रणाम प्रभुजी. थैंक यू वेरी मच. हरे कृष्ण. हरे कृष्ण.